Hello, 12th Commerce Organization of Commerce and Management students. फोर्थ चॅप्टर बिझनेस सर्व्हिसेस हा आपण सुरू केला होता. बिझनेस सर्व्हिसेस फोर्थ चॅप्टर, त्यामधील फर्स्ट बिझनेस सर्व्हिस बँकिंग, सेकंड इन्शुरन्समधील मिनिंग पाहिले, त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स पाहिले, त्यानंतर टाईप्स ऑफ इन्शुरन्स हा आपण सुरू केला होता. 3 टाईप्स ऑफ इन्शुरन्स, फर्स्ट लाईफ इन्शुरन्स, सेकंड मरीन इन्शुरन्स, थर्ड फायर इन्शुरन्स. जीवन विमा, सागरी विमा आणि अग्नि विमा हे आपण आता आजच्या लेक्चरमध्ये थर्ड टाईप, तिसरा इन्शुरन्सचा टाईप्स आपण फायर इन्शुरन्स हा स्टार्ट करणार आहोत. फायर इन्शुरन्स, अग्नि विमा. फायरपासून प्रोटेक्ट करण्यासाठी, फायर अगेन्स्ट जे कोणते लॉस होणार आहे त्या लॉसला प्रोटेक्ट करण्याचं काम या इन्शुरन्स अंतर्गत करण्यात येतं. फायर इन्शुरन्स, अग्नि विमा, त्याची मिनिंग पाहूयात. अ फायर इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट इज ॲन ॲग्रीमेंट वेअर बाय द इन्शुरर इन return for consideration undertakes to indemnify the insured against the loss to property due to fire. ड्यू टू फायर इन्शुरन्स हा एक कॉन्ट्रॅक्ट असून ज्याद्वारे विमा कंपनीने म्हणजेच इन्शुअर्डने आगीमुळे, फायरमुळे होणाऱ्या प्रॉपर्टीच्या नुकसानाविरुद्ध विमाधारकास जो कोणतेही नुकसान भरपाई आहे हमी दिली जाते. एनी प्रॉपर्टी विच इज सब्जेक्ट टू डॅमेज बाय फायर कॅन बी इन्शुअर्ड अगेन्स्ट फायर. The loss due to fire, lightning and explosion is also covered by fire insurance. Any property, कोणत्याही मालमत्तेचे फायरमुळे नुकसान होऊ शकते अशा सर्व बाबींचा यात समावेश होतो. फॉर द लॉस ड्यू टू फायर, आगीमुळे किंवा लाईटनिंगमुळे, वीज पडणे किंवा एक्सप्लोजन, स्फोट याचा सुद्धा समावेश या फायर इन्शुरन्समध्ये होतो. फायर असेल, जाळ लागणे असेल, आग लागणे असेल, लाईटनिंग वीज पडणे असेल किंवा एक्सप्लोजन किंवा स्फोट याचा सुद्धा अल्सो कवर्ड बाय फायर इन्शुरन्स, याचा सुद्धा समावेश या फायर इन्शुरन्समध्ये होतो. त्यानंतर आता आपल्याला पुढे टाईप्स ऑफ फायर इन्शुरन्स पॉलिसी, अग्नि विम्याचे प्रकार. फर्स्ट आहे व्हॅल्यूड पॉलिसी, मूल्याधारित विमा. व्हॅल्यूड, ज्याचं प्रोटेक्शन घेण्यात आलेलं आहे, ज्या सब्जेक्ट मॅटरनुसार ज्याचं व्हॅल्यूड पॉलिसी आहे, ज्याची व्हॅल्यू ठरवण्यात आलेली आहे, अशा अंतर्गत जो फायर इन्शुरन्स घेण्यात येतो त्यालाच व्हॅल्यूड पॉलिसी असं म्हणण्यात येतं. त्या संदर्भातील आपण पाहूयात इन्फॉर्मेशन. व्हॅल्यूड पॉलिसी, मूल्याधारित विमा. अंडर दिस पॉलिसी व्हॅल्यू ऑफ द सब्जेक्ट मॅटर ऑफ इन्शुरन्स इज ॲग्रीड अपॉन ॲट द टाईम ऑफ मेकिंग अ कॉन्ट्रॅक्ट. या विम्याअंतर्गत इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट, विमा कराराच्या वेळी जे मूल्य म्हणजे संरक्षण मूल्य निर्धारित केले जाते, द इन्शुरर हॅज टू पे स्पेसिफिक अमाऊंट ऑर व्हॅल्यू इन रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अमाऊंट ऑफ लॉस कॉज्ड ड्यू टू फायर. एक, विमाधारकास इन्शुररला आग लागून झालेल्या नुकसानीविरुद्ध नुकसान कितीही झाले असले तरी विमा हमीधारकाकडनं एक स्पेसिफिक अमाऊंट ऑर व्हॅल्यू इररिप्रेझेंटेटिव्ह अमाऊंट ऑफ लॉस, एक विशिष्ट रक्कम अथवा व्हॅल्यूड प्राईस म्हणजेच एक मूल्य नुकसान भरपाई म्हणून मिळते.
व्हॅल्यूड पॉलिसी इज टेकन फॉर दोज गुड्स whose value become difficult to calculate in case of loss by fire. व्हॅल्यूड पॉलिसीमध्ये सदर या इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत गुड्सचा किमतीचे निश्चित मूल्यांकन अवघड असते. अशा मालासाठी, अशा गुड्ससाठी व्हॅल्यूड पॉलिसी करणे सुलभ जाते. फॉर एक्झाम्पल, पॉलिसी कॅन बी टेकन फॉर आर्ट वर्क किंवा पेंटिंग असेल एक्सेट्रा. यासाठी जो कोणताही इन्शुरन्स घेणार त्याची व्हॅल्यू ठरवणं शक्य आहे का? नाही, कारण त्याचं ऑप्शन झाल्यानंतर प्रत्येकाच्या नुसार आर्टची व्हॅल्यू ही वेगवेगळी असते. त्यानुसार त्या पर्टिक्युलर याच्यानुसार उदाहरणार्थ गेलं कला असेल, आर्टवर्क असेल किंवा पेंटिंग असेल, चित्रकला असेल, या इत्यादीसाठी असा व्हॅल्यूड पॉलिसी इन्शुरन्स हे घेण्यात येतो. त्यानंतर सेकंड नंबरचा आहे ॲव्हरेज पॉलिसी, सरासरी विमा. इट इज पॉलिसी विच कंटेन्स ॲन ॲव्हरेज क्लॉज. या विम्याअंतर्गत ॲव्हरेज क्लॉजचा समावेश असतो. इफ द सब्जेक्ट मॅटर इज नॉट इन्शुअर्ड ॲज पर द एक्सपेक्ट मार्केट व्हॅल्यू or it's undervalued, then the insured is liable to pay that percentage of the loss for which it is insured. जे मार्केट व्हॅल्यू आहे, बाजार मूल्य, जर विषय बाबीचा विमा काढला गेला नसेल किंवा लो रकमेचा, लो प्राईसचा विमा काढला गेला असेल तर विमाधारकास नुकसानीच्या पर्सेंटेज एवढी पे दॅट द पर्सेंटेज ऑफ द लॉस विच इट इज इन्शुअर्ड. ज्या नुकसानीच्या टक्केवारी एवढा भरपाई विमा अंतर्गत या ॲव्हरेज पॉलिसी अंतर्गत देण्यात येते. एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, if a policy is taken for 1 lakh against the market value of rupees 2 lakh and the loss incurred due to fire rupees 50,000, and then the insurance company will pay rupees 25,000. एक्झाम्पल, रुपीज 2 lakh एवढी मार्केट व्हॅल्यू असलेल्या बाबीचा आणि रुपीज 1 lakh चा इन्शुरन्स घेतला असेल आणि रुपीज 50,000 एवढे फायर इन्शुरन्समध्ये नुकसान झाले असेल तर विमाधारकास रुपीज 25,000 एवढी भरपाई विमाधारकास देईल. मार्केट व्हॅल्यू नुसार ॲव्हरेज त्याचा इन्शुरन्स किती काढला आहे, मार्केट व्हॅल्यू आहे त्याची 2 लाख रुपयाची, 2 lakhची, परंतु इन्शुरन्स घेतला आहे 1 lakh रुपीजचा आणि 50,000चे नुकसान झालेले आहे. 1 लाखाचा इन्शुरन्स, 50,000 नुकसान झालेले आहे, तर विमाधारकास ॲव्हरेज त्याची इन्शुरन्स मिळतं. 50,000चं नुकसान झाले तर त्याला 25,000 एवढी काय मिळते, त्याला कॉम्पन्सेशन, म्हणजेच याचाच अर्थ त्यावरतीची नुकसान भरपाई देण्यास येईल. थर्ड नंबर आहे स्पेसिफिक पॉलिसी, विशिष्ट विमा. In case of specific policy, the property is insured for dynamite sum independent of the market value. If there is a loss, stated amount will have to paid the policy holder. This policy, the actual value of the subject matter is not considered. Specific policy, विशिष्ट विमा. या स्पेसिफिक पॉलिसी अंतर्गत जी मार्केट व्हॅल्यू आहे, बाजार मूल्य न विचारात घेता ओन्ली विषय बाबीचे ठराविक मूल्य निश्चित केले जाते. अशावेळी
लॉस झाल्यास विमाधारकास म्हणजेच पॉलिसीज होल्डरला विम्यात नमूद केलेली रक्कम, निश्चित रक्कम जी त्याची स्टार्टेड अमाऊंट विल द पेड पॉलिसी होल्डर देर इज अ लॉस. जर लॉस झाला असेल तर विमाधारकास विम्यात नमूद केलेली म्हणजे इन्शुरन्स पॉलिसीमध्ये नमूद केलेली निश्चित रक्कम भरपाई मिळते. इन दिस पॉलिसी, या पॉलिसी अंतर्गत प्रॉपर्टीचे म्हणजेच ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ द सब्जेक्ट मॅटर इज नॉट कन्सिडर. यामध्ये मालमत्तेचे वास्तविक मूल्य ग्राह्य धरत नाहीत. जे व्हॅल्यू आहे, ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे, ती ग्राह्य धरली जात नाही. जेवढ्याचाच स्पेसिफिक इन्शुरन्स घेण्यात आलेला आहे तेवढ्याचीच त्याची फिक्स्ड निश्चित रक्कम त्याला भरपाई म्हणून मिळते. फॉर एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे, अ प्रॉपर्टी ऑफ रुपीज 1,00,000 is insured for rupees 75,000 and the loss due to fire 40,000, then the insurance company will pay rupees 40,000 in full as compensations. यामध्ये उदाहरणामध्ये 1,00,000 रुपये व्हॅल्यू असलेली, मार्केट व्हॅल्यू असलेली मालमत्ता आहे, परंतु त्याचा इन्शुरन्स जर 75,000चा एवढा घेतला असेल आणि फायरमुळे त्याचं नुकसान हे रुपीज 40,000चं झालं असेल तर इन्शुरन्स कंपनी त्याला भरपाई म्हणून त्यांनी जेवढा इन्शुरन्स घेतलेला आहे म्हणजे 75,000ने त्याचा इन्शुरन्स घेतला आहे, परंतु फायरमुळे नुकसान त्याचं फक्त 40,000चं झालं आहे. याचाच अर्थ त्याला फक्त 40,000चंच फायर इन्शुरन्स जेवढं लॉस झाला आहे तेवढंच त्याची अमाऊंट 40,000 इन फुल ॲज कॉम्पन्सेशन. त्याला 40,000 रुपये विमाधारकास नुकसान भरपाई म्हणून देण्यात येते. त्यानंतरचा पुढचा आहे 4th नंबर, फ्लोटिंग पॉलिसी, तरल विमा, फ्लोटिंग पॉलिसी. दिस पॉलिसी कॅन बी टेकन बाय द गुड्स विच आर लाईंग ॲट डिफरंट लोकेशन ऑर गोडाऊन्स ऑर वेअरहाऊसेस. या फ्लोटिंग पॉलिसी अंतर्गत या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या गोडाऊन्सच्या मालमत्तेसाठी घेतला जातो. गोडाऊनसाठी असेल, वेअरहाऊससाठी असेल, या गोडाऊनमधील मालमत्तेसाठी घेण्यात येणारी फायरची इन्शुरन्स म्हणजेच फ्लोटिंग पॉलिसी ज्याला म्हणायचे. सिन्स द क्वालिटी ऑफ गुड्स लाईंग ॲट डिफरंट लोकेशन फ्लक्च्युएट फ्रॉम टाईम टू टाईम, इट बिकम डिफिकल्ट फॉर द ओनर टू टेक स्पेसिफिक पॉलिसी. सो बिझनेसमॅन ऑर ट्रेडर टेक फ्लक्च्युएटिंग पॉलिसी. Such policy is taken from one sum and one premium for goods laying at different places. ही पॉलिसी कशासाठी घेण्यात येते? गोडाऊनमधील गुड्ससाठी किंवा वेअरहाऊसमधील गुड्ससाठी घेतली जाते. फ्लोटिंग पॉलिसी वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या गुड्सचे प्रमाण हे वेळोवेळी कमी जास्त होत असते. त्यामुळे विमाधारकास एक पर्टिक्युलर विशिष्ट विमा घेणे अवघड जात असते. त्यासाठी तो काय करतो, एक फ्लक्च्युएटिंग पॉलिसी घेतो आणि या फ्लक्च्युएटिंग पॉलिसी अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या मालमत्तेसाठी तो वन टाईम, वन सम अँड वन प्रीमियम फॉर गुड्स, एक रकमी एक विमा हप्ता स्वरूपात घेतला जातो. त्यालाच फ्लोटिंग, फक्त वेअरहाऊसिंग किंवा गोडाऊन्समधील गुड्ससाठी घेण्यात येणारी पॉलिसी म्हणजेच फ्लोटिंग पॉलिसी. त्यानंतर 5th नंबर आहे एक्सेस पॉलिसी, अधिकतम विमा. एक्सेस जास्तीचा एक प्रकारचा. When the value of goods or stock fluctuate, then excess policy may be taken by insured apart from normal policy. The insured will take two पॉलिसी. एक्सेस अधिकतम जास्तीचा, जेव्हा वस्तूचे किंवा गुड्सचे व्हॅल्यू हे चढ उतार होत असते तेव्हा जी जनरल इन्शुरन्स आहे म्हणजे नॉर्मल पॉलिसी आहे, त्या नॉर्मल पॉलिसीबरोबरच एक एक्स्ट्रा ॲक्सेसचा पॉलिसी इन्शुरन्स घेतला जातो. अशा वेळेस विमाधारकास 2 प्रकारचा विमा घेता येतो. द इन्शुर्ड विल टेक 2 पॉलिसीज. अशावेळी 2 प्रकारचा विमा घेता येतो. फर्स्ट आहे 1 पॉलिसी फॉर द अमाऊंट बिलो विच इज व्हॅल्यू ऑफ द स्टॉक डज नॉट फॉल. एकूण स्टॉकमधील गुड्सची जे आहे, मालाचे जे आहे ठराविक रकमेपेक्षा कमी व्हॅल्यू असेल
त्याची कमी मूल्य होत नसलेल्या रकमेसाठी एक विमा, ज्याची स्टॉक डज नॉट फॉल, म्हणजे जो कोणताही स्टॉकमध्ये गुड्स आहे त्या रकमेपेक्षा कमी मूल्य होत नसलेल्या रकमेसाठीचा एक विमा. अँड दुसरा, अनदर पॉलिसी टू कवर द एक्सेस व्हॅल्यू बाय विच द प्राईस ऑफ गुड्स फ्लक्च्युएट, ज्या रकमे एवढा एकूण गुड्सच्या रकमेचा चढ उतार होतो, कमी जास्त होतो, फ्लक्च्युएट होतो, अशा रकमेसाठी दुसरा विमा घेतला जातो. त्यासाठीचं एक्झाम्पल सांगण्यात आलेलं आहे. एक्सेस पॉलिसी म्हणजे नेमकं काय? इफ द व्हॅल्यू ऑफ स्टॉक रेंज बिटवीन 1,50,000 अँड ₹2,00,000 then one policy is taken for ₹1,50,000 and another policy for excess amount that is 50,000. उदाहरणार्थ ₹1,50,000 आणि ₹2,00,000 या दरम्यान एकूण गुड्सच्या रकमेचा फ्लक्च्युएटिंग होत असल्यास एक इन्शुरन्स हे 1,50,000 एवढा उतरविला जाईल आणि दुसरा विमा हा 50,000 एवढा काढण्यात येईल. त्यानंतर पुढील 6 नंबरचा आहे. 6 नंबर आहे रिइन्स्टेटमेंट पॉलिसी. रिइन्स्टेटमेंट पॉलिसी पुनर्स्थापना विमा ज्याला म्हणण्यात येतो. या संदर्भात इन्फॉर्मेशन पाहूयात. दिस इज अ टाईप ऑफ पॉलिसी वेअर द इन्शुअर अंडरटेक टू रिप्लेस द प्रॉपर्टी ऑर गुड्स लॉस्ट बाय फायर. पुनर्स्थापना म्हणण्यात आलेल्या आहे. रिस्टेटमेंट पॉलिसी या पॉलिसी अंतर्गत विमाधारकाने आगीत गमावलेली प्रॉपर्टी किंवा गुड्स हे काय करण्यात येते, परत त्याला पुन्हा रिप्लेस करण्यात येते, त्याला पुनर्स्थापित करण्याचे काम केले जाते. जे फायरपासून नुकसान झालेलं आहे या पॉलिसी अंतर्गत गुड्सचं किंवा प्रॉपर्टीचं त्याचं नुकसान भरपाई म्हणून त्याला रिप्लेस करण्यात येतं. त्यालाच रिइन्स्टेटमेंट म्हणजेच पुनर्स्थापना. यात this policy instead of paying compensation for the property lost by fire, the property is replaced करण्यात येते. While paying the compensation, the depreciation amount of the policy is not taken into consideration. The rate of premium is higher in reinstatement policy. परत यामध्ये जो कोणताही प्रॉपर्टीचं किंवा गुड्सचं लॉस झालेला आहे फायरमुळे त्याला रिप्लेस करण्यात येतं, त्याची पुनर्स्थापना करण्यात येते. याचा अर्थ त्या इन्शुरन्स पॉलिसी ही फायर इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी काय करावं लागतं, हायर प्रीमियम तर रेट द्यावंच लागेल. याचा अर्थ त्यासाठीचं जे लागणारा हप्ता आहे तो जास्त आहे. या पॉलिसी अंतर्गत फायरपासून नुकसान झालेले मालमत्तेची भरपाई देण्याऐवजी संपूर्ण प्रॉपर्टीज काय करण्यात येते, ही पूर्ण प्रॉपर्टीज रिप्लेस करण्यात येते, जे काही नुकसान करून देण्याचं आहे या अंतर्गत, या पॉलिसी अंतर्गत करण्यात येते. प्रॉपर्टी परत रिइन्स्टेटमेंट करावी लागते, रिप्लेस करावी लागते. मालमत्ताचं जी प्रॉपर्टीची जी डिप्रिशिएशन आहे ती रक्कम विचारात घेतली जात नाही. या रिइन्स्टेटमेंट पॉलिसी घेण्यासाठी विमा हप्ता म्हणजेच प्रीमियम जो आहे तो काय असतो, जास्त हायर असतो.